सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मज आवडते ही मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी। केशव कुमार अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांची ही प्रसिद्ध कविता। आज ही आठवण्याचं कारण आज आहे इंटरनॅशनल स्टुडंट्स डे। काही नाती ही अमर असतात। उदाहरणार्थ शाळा आणि विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं अधोरेखित असतं, कारण हा विद्यार्थी आयुष्यामध्ये कधीही कुठेही गेला तरी त्याची शाळा, त्याचे शिक्षक हे त्याच्या मनावर कायम कोरलेले असतात। आणि इंटरनॅशनल स्टुडंट्स डेच्या निमित्ताने हे सगळा विचार करत असताना एक लक्षामध्ये येतं की आपण कुठेही कधीही कोणाबरोबरही असलो तरी शाळा आणि शिक्षक यांचं आपलं नातं अतूट असतं, अमर असतं। नोव्हेंबर महिना हा सुद्धा खास असतो का, कारण 14 नोव्हेंबर असतो चिल्ड्रन्स डे, आज आहे इंटरनॅशनल स्टुडंट्स डे आणि बरोबर 20 नोव्हेंबरला असतो तो म्हणजे चाइल्ड राईट्स डे। आणि या सगळ्याचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येते ते म्हणजे मुलांचं भावविश्व हे समजून घेण्याची फार आवश्यकता आहे। त्यांच्या भावविश्वामध्ये उच्चारल्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे, पण त्या अर्थाचा बोध घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तो या सगळ्या मुद्द्यांना बाजूला ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एखादी व्यक्ती ही विद्यार्थी असते तेव्हा त्याला घडवणारे तितकेच प्रगल्भ हे शिक्षक असतात। पिढी बदलते, विद्यार्थी बदलतो आणि येणारा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पिढीतला नवीन विद्यार्थी हा किती सजग आहे, किती प्रगत आहे, किती प्रगल्भ आहे असं म्हणत प्रत्येक शिक्षक त्यांना शिकवायला, घडवायला सज्ज असतात। आणि म्हणूनच हे शिक्षक आपल्यासाठी फार अनमोल ठरतात, अधोरेखित करणारं त्यांचं कार्य ठरतं। आजच्या जागतिक विद्यार्थी दिनाच्या निमित्तानं, इंटरनॅशनल स्टुडंट्स डेच्या निमित्तानं आजचा हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग। मुलांचे हक्क, आनंददायी शिक्षण यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी असंच व्यक्तिमत्व भाऊसाहेब चासकर। नमस्कार सर, सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार, धन्यवाद। विद्यार्थ्यांमध्ये चासकर गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेले चासकर गुरुजी आज आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बहिरवाडी शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून सर कार्यरत आहेत। ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचे सर संयोजक आहेत। विद्यार्थ्यांचं भावविश्व समजून घेत असताना अनेक घडामोडी होत असतात। वेगवेगळ्या प्रयोगामधून त्यांचं मन खुलं करणं, त्यांना समजून घेणं आणि पुढे जाऊन त्यांचं भावविश्व काय आहे ते समजल्यावर त्यांना अधिक प्रगल्भतेच्या वाटेवर घेऊन जाणं, या दृष्टिकोनातून सर अनेक प्रयोग राबवत असतात। विविध पातळ्यांवर त्यांच्या प्रयोगांची दखलही घेतलेली आहे। वर्तमानपत्र, टीव्ही या माध्यमातून आपण त्यांचे लेख म्हणा, त्यांच्या मुलाखतीतून त्यांना ऐकलेलं आहे, त्यांच्याविषयी जाणून घेतलेलं आहे। आज सखी सह्याद्रीच्या मंचावर विद्यार्थ्यांची आणि किंबहुना त्याही पुढे सरांच्याच भाषेत सांगायचं तर ब्रॉड संकल्पना अशी आहे की मुलांशी असलेलं आपलं नातं हे अधिक प्रगल्भ आणि विस्तृत कसं करता येईल याविषयी आपण जाणून घ्यायचंय। दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, ते आहेत असे 24908050, 24988050। मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे। छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल। त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत। इंटरनॅशनल स्टुडंट्स डे, चासकर गुरुजी आपल्याबरोबर आहेत। जर इंटरनॅशनल स्टुडंट्स डे म्हणत असताना विद्यार्थी ही संकल्पना कायमच होती असतं, त्याच्याही पुढे जाऊन आपण असं म्हणतो की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो। अगदी शिक्षकांना विचारते, विद्यार्थ्यांची भूमिका तुम्हाला काय वाटते? मुख्य म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या ठाई जीवनाविषयी कुतूहल असतं। ते फक्त मुलांच्याच ठाई नसतं, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ठाई, प्राण्याच्या ठाई कुतूहल असतं आणि त्याच्यातून मूल शिकत जातं, प्राणी शिकत जातात। लीलाताई पाटील खूप छान एक प्रश्न उपस्थित करतात की निसर्गामध्ये जेवढे प्राण्यांची पिल्लं आहेत त्यातल्या फक्त माणसाच्याच पिल्लाला शिकवावं लागतं। अच्छा, मला असं वाटतं की ताईंनी जे काही उपस्थित केलेला हा मुद्दा आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आता विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं आपण बोलत आहोत, तर मला असं वाटतं की शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि आपण उल्लेख केला तसा शिक्षकही। आता केवळ शिक्षक शिकवतात म्हणून मुलं शिकतात का, असं मला नाही वाटत। पण शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शिक्षक कुठे शिकवतात तर शाळेत शिकवतात। मग शाळा म्हणजे काय असतं
मला असं वाटतं की शाळा म्हणजे प्रत्येक मुलाच्या ठिकाणी जी एक जिज्ञासा असते, कुतूहल असतं, ती जागा करणारी एक जागा असते. ती सतत जागा ठेवणारी, मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणारी, समस्या सोडवणुकीसाठी उत्तर शोधायला प्रवृत्त करणारी. म्हणजे मला असं सतत वाटतं शिक्षक म्हणून की कोणत्याही प्रश्नाला रेडीमेड उत्तर नसतं. आणि म्हणून मुलांच्या मनामध्ये जी जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, ही त्यांची खरी ताकद आहे. हे खरं त्यांचं सामर्थ्य आहे. ती ताकद, ते कुतूहल जागं करायचं आणि जागं करून मग त्याला सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून, प्रश्नांच्या माध्यमातून, समस्यांच्या माध्यमातून, अडचणींच्या माध्यमातून उत्तरं शोधण्यासाठी एक वातावरण देणारी एक जागा म्हणजे शाळा. शाळा म्हणजे इमारत नसते. आणि म्हणून मला असं वाटतं ना की मुलं शिकतात म्हणजे कुठे कुठे शिकतात, मुलं फक्त शाळेत शिकत नाही. माझं नम्र मत असं आहे की मुलं 24/7 शिकत असतात. म्हणजे प्रत्येक क्षणाला मूल काहीतरी शिकत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांना शिकण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणारी जी जागा आहे तिला आपण शाळा म्हणूयात. सर, जेव्हा तुम्ही सांगत आहात ना की शाळेविषयी हे सगळं काही, ही शाळा आपल्या इथल्या आजूबाजूची आहे का परग्रहावरची आहे, असा एक प्रश्न आहे. एक थोडंसं आजच्या धावत्या युगामध्ये झालंय असं ना सर, की वाटतं असं की शाळा म्हणजे स्पर्धा, ताणतणाव, आवडत्या विषयांचा अभ्यास आणि अभ्यास अभ्यास, पाठीवरचं ओझं, असं काहीसं चित्र समाजासमोर आहे, पालकांसमोर आहे. अगदी खरं आहे. वास्तव दृष्टिकोनातनं असं वाटत असताना ही शाळा स्वप्नवत आहे का? मला नेहमी शिक्षणाचा विचार करत असताना शिक्षण क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं, शिक्षक म्हणून, पालक म्हणूनही मी बघत असतो. आज काय झालंय की शिक्षण कशासाठी घ्यायचं, तर शिक्षण घेऊन नोकरी करायची, नोकरी घेऊन पैसे मिळवायचे आणि जगायचं मस्त. म्हणजे जगण्यासाठी पैसे लागतात म्हणून शिक्षण घ्यायचं का? तर मला असं वाटतं ही गोष्ट खरी आहे की शिक्षणानं जर आपलं पोट भरत नसेल तर ते शिक्षण कुचकामी आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की शिक्षण घेऊन आपण नोकरीच करावी आणि त्याच्यासाठीच शिकावं. शिक्षण ही गोष्ट फार व्यापक आहे, तुम्हाला मी सांगतो. इतकी व्यापक आहे की आज होता मी असं की शाळा म्हणजे पाठ्यपुस्तकं, शिक्षक, परीक्षा, हे जे वातावरण आहे याच्यातून बाहेर पडून शिक्षणाचा विचार मला असं वाटतं करायला पाहिजे. कारण विनोबा भावेंचा शिक्षणातला जो मूलगामी विचार आहे त्यानं मी फार प्रभावित झालेलो आहे. विनोबा असं म्हणतात की शिक्षण कसं असतं, अत्यंत सहज सुंदर असलं पाहिजे शिक्षण. आपण मुलांचे हक्क आणि आनंददायी शिक्षण असा विषय आज ठेवलेला आहे म्हणून. तर विनोबा असं म्हणतात की शिकवणाऱ्याचा मी काही शिकवत आहे, मी काही देत आहे असा भाव नसला पाहिजे आणि घेणाऱ्याचाही मी जणू काही ग्राहक म्हणून आलेलो आहे, कोणीतरी मला देत आहे असा भाव नसला पाहिजे. ते इतकं सहज असलं पाहिजे, मी काही नवीन शिकवत आहे हे असं वाटण्यापेक्षा मला नवं शिकायला मिळत आहे याच्याविषयी खूप मुलांना आतून आतून आवड निर्माण झाली पाहिजे. अच्छा. आणि त्या वातावरणाविषयी आवड निर्माण झाली की मूल शाळा नाही बुडवणार, मुलाला शाळेविषयी भीती नाही वाटणार, मुलांना शाळेत येताना आनंद वाटला पाहिजे. आणि शाळा म्हणजे सजा नाही, शाळा म्हणजे मजा आहे. किती छान. हे तुम्ही आता म्हणालात ना सर की शाळा म्हणजे मजा आहे, सजा नाहीये. पण ह्याच बरोबर मुलांचं एक भावविश्व असतं, त्या भावविश्वाला ही शाळा पोषक ठरायला हवी असं कुठे ना कुठे वाटत असं. किंबहुना आपली जुनी मंडळी सांगतात की आजी पणजी या पद्धतीची मंडळी सांगतात की आम्ही शाळेमध्ये ही मजा करायचो. आज शाळेमध्ये या टीचरने हे सांगितलंय, हा स्टडी, हा होमवर्क, अशी थोडीशी भाषा कदाचित मी शहरी दृष्टिकोनातून सांगत असेल, पण या दृष्टिकोनातून भाषा ही जास्त वाढली असं काहीच चित्र आहे का? नाही, आपण अगदी महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे. अलीकडे झालंय असं की मुलांच्या शिक्षणाचा विचार मुलं जितका करतात त्याच्यापेक्षा जास्त विचार म्हणण्यापेक्षा चिंता पालक करतात. चिंता, आणि हे चिंतातूर असलेले जे पालक आहे, तर मला असं वाटतं की ते चुकीचं नाही, काळजी घ्यावी, परंतु चिंता करू नये. चिंता म्हणजे मूल म्हणजे असा एखादा घोडा नाही की माझ्या अतृप्त इच्छा, आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्यावर स्वार होऊन मुलाला माझ्या गतीनं, माझ्या मतीनं, वृत्तीनं हाकायला जाईल. आणि झालंय असं की तुम्ही शहरी भागातलं बोलत आहात असं अजिबात नाही.
जे शहरी भागात आहे त्याचा अनुनय ग्रामीण भागामध्ये पण होतो आणि ते खाली खाली झिरपतं, पाझरतं असं. त्याच्यामुळे आज आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीत कधी नाही इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जागरूकता आज मला पालकांच्या मध्ये दिसत आहे, एकूण समाजामध्ये दिसत आहे. शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्यापैकी बदललेला दिसत आहे. आणि शिक्षण म्हणजे एक सामर्थ्य आहे, शिक्षण ही एक ताकद आहे, शिक्षण ही एक शक्ती आहे असं त्यांना पटलेलं आहे. त्याच्यामुळं आणि शिक्षण घेतल्यानंतर जगणं बदलतं, 2 पैसे मिळायला लागतात आणि शिक्षणानं आपलं जग बदलतं, आपलं आयुष्य बदलतं ही धारणा पक्की आहे. आणि आपल्याला शिकायला मिळालं नाही याची खंत, बोच, एक सल उराला टोचत असते आणि त्याच्यातून शिकायला पाहिजे हा एक विश्वास आहे, तो प्रबळ झालेला आहे. आणि मग त्याच्यातून माझ्या मुलानं शिकावं म्हणजे काय शिकावं, कसं शिकावं, बरं असं काहीतरी व्हावं की मला छान वाटेल. म्हणून हे अपवर्ड मोबिलिटी जी आहे पालकांमधली, आणि याच्या बाबतीत मला एक नम्रपणे सांगावंसं वाटतं आपल्या माध्यमातून या मंचावरून की पालकांची जी काय आज मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पालकांचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, पालकांचं उद्बोधन प्रबोधन व्हायला पाहिजे. कारण असं झालंय की आज एकाच वेळेला सकाळी शाळेत जायचं असतं, त्याच्या आधी काहीतरी क्लास असतो, शाळेतून आल्यानंतर परत शाळा जर दुपारी सुटली असेल तर आणखीन गाण्याचा क्लास असतो, नंतर 4 वाजता आणखीन खेळाचा काहीतरी बॅडमिंटनचा क्लास असतो आणि जाताना परत पोहण्याचा क्लास असतो. याच्यामध्ये टाइम टेबल आखून दिलेलं आहे, टाइम टेबल आखून दिलेलं म्हणण्यापेक्षा विद्यार्थी सुद्धा भूमिकावादाच्या चक्रव्यूहात गुरफटलेला अभिमन्यूसारखा झालाय. खरंय. आता या अभिमन्यूला बाहेर कसं काढायचं नेमक्या मुद्द्यावर आलेलो आहोत आपण. पहिला फोन आलाय कार्यक्रमातला, तुमच्या परवानगीने तो घेते. मदन श्रीखंडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. मी मदन श्रीखंडे कांदिवली चारकोकून बोलतोय. बोला. माझा प्रश्न सरांना असा आहे, मी सरांच्या तालुक्यातील एक शिक्षक आहे खेड्यामध्ये चारकोकला. तर दप्तरांच्या ओझेबद्दल मुंबईमध्ये बऱ्याचशा मुलांमध्ये जे ओझं वाढलेलं आहे त्यासाठी साधारण आपल्याला नवीन तंत्रज्ञानानुसार काय काय उपाययोजना करता येईल, थोडक्यात सांगितलं तर बरं. धन्यवाद. हा प्रश्न मला असं वाटतं की स्थळ काळ या बरत्वे पोचलेला हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे. ग्रामीण शहरी विद्यार्थी कुठल्याही विद्यार्थ्याच्या पालकांना हा पडणारा प्रश्न आहे. काय सांगाल? खरं म्हणजे दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघत आहोत की दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरून उपस्थित केला जातोय. म्हणजे दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न आपण बोलत असताना मला अजून एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आपल्याला की मुलांच्या मनावरचं जे ओझं आहे ना त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे की दप्तराच्या ओझ्यामुळं मुलांवर ताण येतात आहे. मुलांच्या वेगवेगळ्या होमवर्कच्या वह्या असतात, त्या पण आणायच्या असतात दाखवायला. त्यानंतर पुस्तकं असतात, वेगवेगळे वर्कबुक असतात, चित्रकलेची वही असते, मुलांचे काही खेळणं असतं त्याच्यासोबत. कारण मुलांचा भावविश्वास असताना तुम्हाला मी सांगतो वेगवेगळ्या आकाराचे दगड, वेगवेगळ्या आकाराच्या काही वस्तू, क्रिस्टल्स, गोट्या, खडे, काड्या काही पण असतं मुलांच्या दप्तरामध्ये, पिसं काही पण असतं. तर मला असं वाटतं की दप्तराचं ओझं कमी करायला पाहिजे. जागतिक पातळीवर आपण बघितलं, गुगल सर्च केलं तर आपल्या लक्षात येतं की स्कॉटलंडपासून स्पेनपर्यंत तिथले पालक अत्यंत जागरूक झालेले आहेत. त्यांचा दप्तराच्या ओझ्याला प्रचंड विरोध आहे आणि मुलांवर भयंकर ताण, भयंकर दडपण येतं आहे. मला असं वाटतं की शिक्षण म्हणजे मजा आहे, शिक्षण म्हणजे छान गोष्ट आहे असं का वाटू नये. गृहपाठाच्या गोष्टी आपण का बरं बदलू नयेत. गृहपाठ म्हणजे एखादी कविता मी वर्गामध्ये शिकवते, ती कविता त्याच्यावरचे प्रश्नोत्तरं मी विचारतो किंवा विचारते आणि परत त्याचेच प्रश्नोत्तरं लिहून आणायचे असतात. म्हणजे दिस इज टू मच ना. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही एखादी कविता शब्दांशी खेळून जरा रचून बघा आणि ती कविता आणून दाखवा, जे असेल ते. असं का करू नये. मला असं वाटतं की गृहपाठाच्या संकल्पना बदलायला पाहिजे. आणखीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की मुलांनी सूर्योदयाचं निरीक्षण करावं, सूर्यास्ताचं निरीक्षण करावं. वेगवेगळे हंगाम बदलतात, ऋतू बदलतात आणि त्या संबंधानं मुलांना काहीतरी म्हणायचं असतं. रोजचा सूर्योदय नवीन गोष्टी घेऊन येत असतो. नवं उत्फुल चैतन्य म्हणजे मूल असतं. तर हे मूल म्हणजे काही चैतन्य जे आहे ना त्याला आम्ही त्या शाळेच्या पोलादी चौकटीमध्ये बांधू नये. आणि दप्तर, पाठ्यपुस्तकं, वह्या, लिहिणं आणि वाचणं म्हणजे अभ्यास, या पोलादी चौकटीतून शिक्षणाची सोडवणूक आपण करायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. शलाका गाडगेळ यांचा फोन आलेला आहे. नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विषय इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की मुलांची सायकॉलॉजी शिक्षकांनी समजावून घेणं गरजेचं आहे का. म्हणजे उदाहरण मला द्यायचं झालं तर एक आमच्या ओळखीची एक 10 वर्षाची मुलगी आहे,
तिची आई गेली आणि त्यानंतर मग ते वर्ष पूर्ण झालं त्या शाळेत तिथं, पण नंतर तिची शाळा बदलली गेली. तर ती शाळा बदलल्या गेल्यानंतर ती त्या शाळेत रमतच नाहीये काही केलं तरी देखील. तर अशा परिस्थितीत त्या शिक्षकांनी तिला समजावून घेणं म्हणजे कसं काय समजावून धन्यवाद घेणं शलाका गरजेचं आहे. कळलाय प्रश्न. हां. सर, ह्याला जोडून मी अजून एक छोटासा मुद्दा जोडते, तो म्हणजे आजच्या काळामध्ये सिंगल पॅरेंटिंग हा एक मुद्दा समाजामध्ये दिसतो. या पालकांची जी मुलं असतात त्या मुलांना सुद्धा त्यांचं एक वेगळं भावविश्व असतं, तर त्यांनी या समाजाला तोंड कसं द्यावं आणि समाजाचाही त्यांच्याप्रती दृष्टिकोन कसा असावा, दोन्ही मुद्दे येतात. मी आपल्याही प्रश्नाकडे, आपल्याही मुद्द्याकडे येतो, परंतु शलाकाताईंनी विचारलेला जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो याच्यासाठी आहे की इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग इज युनिक असं म्हटलं जातं मानसशास्त्रामध्ये. जर प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तर मला असं वाटतं की सायकोलॉजी समजून घ्यावी का असं तुम्ही विचारता आहात शलाकाताई, तर समजून घेतलीच पाहिजे. मुलाची सायकोलॉजी केवळ शिक्षकांनी नव्हे तर पालकांनी, अवतीभोवतीच्या समाजातल्या लोकांनी आणि शिक्षकांनी, समाजामध्ये शिक्षणातल्या धुरीणांनी सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. कारण मेंदूचं संशोधन अलीकडच्या काळामध्ये झालं. पूर्वी आपण म्हणत होतो की मूल म्हणजे कोरीपाटी असतं, चिखलाचा गोळा असतं, तर तसं काही नसतं. खरं म्हणजे मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तित्व असतं. मूल शाळेत येताना त्याची भाषा सोबत घेऊन येतं, त्याचं भावविश्व सोबत घेऊन येतं, आनंद, दुःख, वेदना, विरह हे सगळ्या गोष्टी सोबत घेऊन येतं. आणि जर अशा वातावरणामध्ये जर आम्ही मूल समजून नाही घेतलं तर ते मूल शिकणार नाही. कारण मेंदूचं संशोधन असं सांगतं, जे मूल दडपणाखाली असतं, दहशतीखाली असतं, दबावाखाली असतं, भीतिग्रस्त मन असतं ज्या मुलाचं, ते मूल शिकू शकत नाही. मग मला काय वाटतं माहिती का, संवादाच्या सुईनं जर असं हळूवार वरचं काहीतरी आवरण टोकरलं की ती मुलींची जी काही जखम आहे ती भळभळती होते, व्हायला लागते आणि त्याच्यातून मूल समजत जातं. माझ्या शाळेमध्ये मी मुलांशी शाळा सुरू असेंब्ली झाल्यानंतर वर्गात गेल्यानंतर पहिल्यांदा 10 मिनिटं फक्त गप्पा मारतो. गप्पांचा तास असा ठरलेला असतो. मुलं काय काय सांगतात, आज आमच्या मावशीला बाळ झालं, ते असं असं दिसतंय, आमच्या शेळीला करडू झालं, सर काल बिबट्या आला होता, त्याचा आवाज असा असा येत होता. किती मुलांना सांगायचं असतं. मी तुम्हाला एक सांगू का, मुलांना खूप गोष्टी सांगायच्या असतात. आम्ही असं मानतो की मुलांना केवळ कान आहेत, पण मुलांना मन असतं आणि मुलांना सांगायचं असतं, बोलायचं असतं, मुलांना प्रश्न विचारायचे असतात. परंतु आम्ही मुलांच्या या विचारण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, संवादावर भर द्यायला पाहिजे. मी सांगतो ते ऐक, मी सांगते ते ऐक, हे आपण थोडंसं बदलूया जरा. आपण संवादावर जोर भर दिला की प्रश्न आपोआप सुटत जातात. तुम्ही सिंगल पॅरेंटिंगचं सांगितलं, मला असं वाटतं की याच गोष्टी लागू पडतात सगळ्यांना. मूल समजून घेत नाही समाज, ही आपली सगळ्यात मोठी अडचण आहे. भारताच्या संदर्भानं जेव्हा मुलाचा विचार मी करतो एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, तेव्हा मला सतत वाटतं ना की त्या कुठल्या तरी गुन्हा केलेल्या आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये टाकतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म PC आहे. हो. तर मला असं भारताच्या संदर्भानं मी विचार करतो ना, तेव्हा तर मुलं सुद्धा आपल्याकडे PC मध्ये असतात वेगळ्या अर्थानं, ते म्हणजे पॅरेंट कस्टडी असते. त्यामुळे मूल हे स्वतंत्र व्यक्तित्व आहे हे एकदा मान्य केलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि मुलांना वाढवताना मला असं वाटतं की लोकशाही धोरणांना आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्य आहेत ही लोकशाही. हो, म्हणजे लोकशाहीची अंमलबजावणी ही जेव्हा घरामध्ये करू तेव्हा घरामध्ये, परिसरामध्ये, कुटुंबामध्ये, शाळेमध्ये, म्हणजे 40 मुलांचा जर क्लास असेल तर मी मुलांवर माझे विचार थोपवण्यात काय अर्थ आहे. मुलांना विचारायला पाहिजे ना, आज काय शिकायचं सांगा रे जरा. मुलं म्हटली ना चित्र काढायचं, सर चित्र काढायचं, काढूया चित्र. मग मला भाषेचा एखादा पाठ शिकवायचा असेल ना तर मुलांनी काढलेलं चित्र वाचायला मी लावेल ना. मग मुलांनी चित्र काढलेलं असतं. अगदी तुम्हाला सांगतो, काही चिरखुड्या मारलेल्या असल्या ना मुलांनी. एका मुलीचं मी चित्र बघितलं होतं बरं का, आणि त्या मुलीला मी विचारलं हे काय आहे ग चित्र. ते म्हणाले की हे जे आहे ना हे पोलीस काका आहेत. आणि ते समोर काय दिसतंय, ते म्हणाले ते सिग्नल आहे, तुम्हाला दिसत नाही, सगळ्या गाड्या थांबल्यात, गर्दी झाली इथे. हे मुलांना किती गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात मुलं. मुलांना खूप काही येतं, मुलांना खूप काही कळतं. याच्यावर शिक्षक, पालक आणि समाजाने विश्वास ठेवायची गरज आहे. क्या बात आहे, मस्त. आता तुम्ही पालकांचा उल्लेख केलात, पण मुलांच्या दृष्टीने तुम्ही वेगवेगळे प्रयोग राबवत असाल. आता मला त्या प्रयोगांकडे यायचं आहे. ते अशा दृष्टिकोनातनं की मुलांच्या भावविश्वामध्ये शिरायला हवं, मुलांना समजून घ्यायला हवं असं तुम्ही वारंवार सांगताय. म्हणजे नेमकं काय करायचं पालकांच्या मनामध्ये, किंवा आजच्या धावत्या युगामध्ये सगळे पडत आहे तेव्हा त्यांना असं वाटतं कुठे वेळ आहे, त्याला हे सांगू आणि जाऊ, त्याला हे सांगितलं की ती करेल असं जे मनामध्ये असतं, तेव्हा त्यांना म्हणायचं की आईची व्याख्या त्यांच्या मनात काय असेल, वडिलांची व्याख्या काय असेल, किंवा त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्या मनामध्ये काय घोळत असेल, हे सगळं संवादाची कोंडी फोडायची कशी. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे
विनोबा भावे असं म्हणतात की जेव्हा आमचं शिकणं सुरू असतं तेव्हा त्यात जगण्याचं प्रतिबिंब उमटत नाही, आणि आमचं जेव्हा एका विशिष्ट टप्प्यावर औपचारिक शिक्षण थांबतं तेव्हा त्याच्याशी शिकणं रिलेट करत नाही. जगणं आणि शिकणं ह्या दोन गोष्टी जिथे एकत्र येतील मला वाटतं की तिथे आनंदाच्या शाळेचा बहर खरा फुलेल. तर तुम्ही जे काही सांगितलं प्रयोगांच्या बाबतीत, शिक्षणामध्ये प्रयोगांचं, उपक्रमांचं, मुलांच्या भावविश्वाशी नातं सांगणाऱ्या गोष्टींचं अत्यंत महत्त्व आहे. ते याच्यासाठी आहे की मुलांच्या मनाची कवाडं जर तुम्हाला उघडायची असतील, ती कवाडं जर उघडली नाही तर तुम्ही काय शिकवता, काय सांगता याला काही अर्थ उरत नाही खरं म्हणजे. त्यामुळे सुरुवातीला आल्यानंतर मुलं हसतील, खेळतील, रमतील असं काहीतरी. तुम्ही आईच्या संबंधानं प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला मी सांगू का, मी एका निबंध स्पर्धेचा परीक्षक होतो आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये वेगवेगळे पर्यावरण, तंत्रज्ञान आणि आईची थोरवी असे विषय होते. निवडक निबंध माझ्याकडे आलेले होते आणि त्याच्यामध्ये 14 निबंध आईविषयी लिहिलेले होते. तुम्हाला मी सांगतो की आईविषयी मुलांनी लिहिलेलं होतं. ग्रामीण भागातली मुलं आहेत ही सगळी, आणि आईविषयी लिहिताना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईचा हाक मारी ती हाक येता कानी, किंवा आई म्हणजे काय असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव, दुधावरची साय, काय माय. तर सगळं पाठ असतं. निबंध लिहिण्यासाठी आम्ही असं सांगतो की एक चौकट असते, त्याच्यामध्ये सुविचार असले पाहिजे, कवितेच्या ओळी असल्या पाहिजे, सुभाषितं असली पाहिजे, कवनं असली पाहिजे, आणि मग असं होतं की स्वतंत्र विचार, चिकित्सक विचार जे मुलं करत असतात त्याला कुठे वाव उरत नाही. आणि मग निबंध म्हणजे या अशा गोष्टी मार्क्स मिळवायचे असतील तर अशा गोष्टी असल्या पाहिजे. त्या निबंधामध्ये ह्या सगळ्या कवितेच्या ओळी होत्या. म्हणजे एका खासगी प्रकाशन संस्थेनं लिहिलेल्या निबंधाचे पुस्तकं जे आहेत, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या प्रकाशन संस्थेची जी आई आहे ती माझी आई जर होत असेल तर मला असं वाटतं की माझ्या आईकडे मी कसं बघतो. माझ्या आईचं जगणं खरं, ग्रामीण भागातल्या आज आया पहाटे उठतात, मध्यरात्रीपर्यंत जागतात, वेगवेगळी कामं करतात आणि त्यांचं रोजचं जगणं म्हणजे भोगणं असतं. आणि आपल्या आईकडे जर मुलं नीटपणे बघू शकत नसतील, वेगळा विचार, आई काय करते, आईचं आनंद कशात आहे, आईचं दुःख कशात आहे. एक मुद्दा लक्षामध्ये आला तो म्हणजे असं की छापील बुद्धीच्या दृष्टिकोनातनं ही मुलं आपल्या भावविश्वाकडे बघायला नकळत शिकतात. अगदी खरं. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा नावाचं जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे संसदेनं मान्य केलं. पण आपल्याकडे एक महत्वाचे अजून एक पाहुणे आपल्याशी फोनच्या माध्यमातून संपर्कात येत आहेत. ते म्हणजे कल्पतरू विद्या मंदिर शिंदेवाही चंद्रपूर इथले या कल्पतरू विद्या मंदिरचे संस्थापक आणि शिक्षक धनंजय बनसोडे. नमस्कार धनंजयजी. बनसोडे सर. हो बोला. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते बनसोड सर. धन्यवाद. आदिवासी विद्यार्थ्यांशी आपला कायम संबंध येत असतो आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं एक वेगळं भावविश्व असतं, तिथल्या पालकांची मानसिकता वेगळी असते. आज आपण इंटरनॅशनल स्टुडंट्स डेच्या निमित्तानं जेव्हा संवाद साधत आहोत त्यावेळी ग्रामीण भागातला, शहरी भागातला विद्यार्थी याही पलीकडे जाऊन आदिवासी विभागातला विद्यार्थी हा नेमका कसा असतो, ही मानसिकता कशी असते याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. आदिवासी भागामध्ये अनेक समस्या असतात. म्हणजे पालकांमध्ये जी जनजागृती असायला पाहिजे ती नाही. कारण पालक म्हणजे भरपूर प्रमाणात त्याचा आपल्या शेतीच्या कामावर अवलंबून असतात आणि त्यांना मुलं शाळेत गेले काय किंवा नाही काय अशा प्रकारचा त्याचा समज असतो. आणि शाळेत गेले म्हणजे 10 वाजता गेले, मग 5 वाजता घरी आले, झालं. बाकी त्यांचं काही खूप काही त्यांच्या डोक्यात नसतं. तर त्यामुळे या मुलांसाठी काय असतं की त्या समाजातून सुद्धा जनजागृती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे समाजामध्ये काही शिकलेले लोक असतात ग्रामीण भागात, तर शाळेमध्ये तर शिकवलं जातं, पण त्या समाजातील लोकांनी असं मेळावे वगैरे जर घेऊन जागृती केली, म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरी काय पाहायला भेटते, टीव्ही आहे, मोबाईल आहे, नाही का, परंतु साधं शौचालय नाही. अशा प्रकारची परिस्थिती आता आम्ही काम करताना पाहतो. तर त्यावेळेस समाजाच्या माध्यमातून जर ही जनजागृती झाली का शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे, तर त्या दृष्टीने म्हणजे पालकांची भूमिका, समाजाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. जसं शिक्षकांची आहे. शिक्षक म्हणजे जो काही नेमून दिले असतात त्या दृष्टीने काम करतात. सर्व समावेशक शिक्षण आपल्याला दिलं जाते, नाही का. म्हणजे शाळेत जे विषय आहेत ते तर दिले जातात. तुमचा कार्यक्रम पाहताना एक गोष्ट दिसली की दप्तराचा विषय आला होता. तर दप्तराचा ओझा हा काही खूप मोठा विषय नाही ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये, नाही का. त्यांच्यासाठी काय आहे की तो सर्वसमावेशक जे शिक्षण आहे आणि त्याच्यातून सगळे मुलं घडवायचे आहेत, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रात नंतर जातील. तर त्या ग्रामीण भागातील मुलांना म्हणजे स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी व्हायला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपले ग्रामीण भागातले आदिवासी, विशेष करून आदिवासी भागातले विद्यार्थी आहे, समोर जाऊन टिकत नाही.
अच्छा. तर त्याच्यात त्याला कारण काय असतं, त्याला काही माहितच नसते. म्हणजे आता परीक्षा पद्धती नाहीच्या बरोबरीत आहेत, पण परीक्षा पद्धती पण व्हायला पाहिजे आदिवासी मुलांसाठी. पण ती कशी की त्यांच्या मनात भीती नाही. म्हणजे आम्ही जसं एक कल्पतरू विद्या मंदिर चालवतो, तर तिथं काय करतो आम्ही की असाइनमेंट असा प्रकार आहे. म्हणजे जो धडा आहे, धड्यावर एक कसं काढण्यात येते असाइनमेंट पेपर समजा, आणि तो मुलांनी घरी त्याच्यातून वाचन करून तो सोडवून आणायचा. बरं. त्याच्यातून काय होतं म्हणजे त्यांना ती परीक्षेची भीती पण चालली जाते, आणि नाही वा हे नेहमीच आहे. म्हणजे आम्ही त्या विद्या मंदिरात आहे ना, म्हणजे 100% निकाल देत आहोत आम्ही म्हणजे ग्रामीण सर, भागातील तुमच्याशी विद्यार्थी. बोलताना मला एक मुद्दा जाणवतो आहे, तो म्हणजे असा की ठिकाण काय आहे शाळेचं त्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या अभ्यास क्षमतेमध्ये फरक होत असतो. जसं ओझं हे कदाचित शहरी भागामध्ये महत्वाचा मुद्दा असू शकतो, पण त्याचबरोबर आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाणं हा ग्रामीण भागातला, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यापुढे मोठं प्रश्नचिन्ह असणारी समस्या असू शकते. पालकांची भूमिका नेमकी कशी असते सर याविषयी? म्हणजे पालक या बाबतीत आहे ना, बहुल पालक भागामध्ये. महत्वाचं म्हणजे पालक जागृत नाही. मुख्य अच्छा. विषय जो आहे बर. की पालकांना काय वाटतं की आपण आपले जे मुलं आहेत फक्त शाळेत पाठवले आहेत, तिथे पोषण आहाराची व्यवस्था आहे, शैक्षणिक साहित्य भेटते त्यांना जे भत्ता सुद्धा भेटतो, जो नाही का सुवर्ण महोत्सवी जो आदिवासी मुलांना भत्ता, तर त्या पैशाचा उपयोग काय करतात ते मुलांसाठी करत नाही. म्हणजे त्यांच्यातून स्पर्धा परीक्षेची पुस्तक घेऊन द्यायला पाहिजे, किंवा स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे ती सुरुवातीपासून, म्हणजे माझा त्याच्यावर भर आहे की जे मुलं आपल्या भविष्यात टिकले पाहिजे, तर त्यांना त्याची माहिती बिलकुल नसते. जोपर्यंत मुलं जातात 7व्या वर्गापर्यंत मोठ्या मुश्किलनं शिकतात, मग शेतीच्या कामात लागून जातात, कोणी जनावरांवर राखण्यासाठी तर कोणी इतर कामासाठी. आणि पालकांना काय असते, आम्ही आधीच चर्चा करत होतो, का करताय गुरुजी शिकवून, आता काम नोकरी थोडाच लागणार आहे आमच्या पोरांना, आमच्याकडे एवढा पैसा नाही. म्हणजे अशा प्रकारची त्यांची भावना असते. त्यामुळे पुढे या जाऊन गोष्टी प्रगती करावी या दृष्टिकोनातनं आपण त्यांना काय मार्गदर्शन करत असतं की जेणेकरून प्रगती, विकास हे शब्द, त्याचे अर्थ आणि त्याची कृती या गोष्टी त्यांच्यापाशी पोहोचतील? त्यांच्यासाठी पोहोचण्यासाठी मी जे सांगितलं की सुरुवातीपासून प्रायमरी लेव्हलला, म्हणजे पहिल्या वर्गापासून सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी असायला हवी. म्हणजे अच्छा. ज्या मुलांना जे ज्ञान असायला हवं समाजातलं पूर्ण, किंवा आपल्याला भविष्यात जाऊन त्या गोष्टीची ती तयारी करायची आहे, ते सुरुवातीपासून व्हायला पाहिजे. आणि जे विषय आहेत आपले, तर आता जसं मगानी जो विषय आला ओझा, तर त्या विषय जे पुस्तिका आहेत आपल्या, तर त्याच्यात सगळ्याच गोष्टी असायला हव्यात. त्याच्यासाठी वेगळा नोटबुक नको, वेगळी त्याच्यासाठी काही स्वाध्याय पुस्तिका नको. म्हणजे पुस्तक क्रमित जे पुस्तक आहे आपल्या शिकवण्याचा, त्याच्यातच ती गोष्ट यायला हवी की ज्याच्यात सगळं काही राहील. म्हणजे 5-6 विषय असतील तर 6 विषयाचे फक्त 6 पुस्तकं, त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी नकोत. आणि हे देत असताना त्यांना जे आवड आहे त्या मुलांमध्ये, तर त्या मुलांमध्ये आवड असणाऱ्या गोष्टी, कारण एखाद्या शिक्षकाला शिकवत असताना सगळ्या मुलांना, आता 50 विद्यार्थी वर्गात आहेत, 50 विद्यार्थ्यांना सगळ्यांना शिकवणे, तर त्यात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी आवड राहू शकते. तर ते करताना ते शक्य होत नाही जे करायला पाहिजे. बनसोड सर, आपल्या बरोबर चास्कर गुरुजी आहेत आणि त्यांनाही तुमच्याशी संवाद साधायचा आहे, सरांनाही काही म्हणायचंय, तुमच्याशी बोलायचंय. धनंजयजी, आपण असं सांगितलं की पहिल्या वर्गापासून मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे करायला पाहिजे, आणि नंतर आपण असं म्हणालात की मुलांच्या आवडीनिवडी ओळखायला पाहिजे. यातल्यामधला आंतरविरोध मला फक्त लक्षात आणून द्यायचा आहे की हॉवर्ड गार्डनर नावाच्या एका माणसानं बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत मांडला, आणि त्यांना असं सांगितलं की बुद्धिमत्ता 8 प्रकारच्या असतात. म्हणजे काही मुलांना परीक्षा उत्तम देता येतात, मार्क्स मिळवता येतात, काही मुलांना कलेमध्ये, काही मुलांना खेळामध्ये, काही मुलांना. तर मला असं वाटतं की मुलांच्या आवडीच्या गोष्टी आपण नेमक्या हेरल्या पाहिजेत, आणि त्या पद्धतीनं त्यांच्या आवडी वाढवण्यासाठी त्याला खतपाणी घालून ते रोपटं जे आहे ते अधिक कसं फुलेल, फळेल, बहरेल असं बघायला पाहिजे. तर यासाठी परीक्षा नावाची जी गोष्ट आहे ती याच्यासाठी असली पाहिजे मूल्यमापन, की मुलांना काय येतं आहे आणि काय नाही येत. जे येतं आहे ते ठीक आहे, पण जे येत नाही ते आपण मुलांना सांगू, शिकवू आणि पुढे नेऊ. आपण परीक्षा पद्धतीच्या विषयी खूप गोष्टी बोलतो. सध्या भारतामध्ये नापासीचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय आहे, परंतु जगभरातला एक जर आपण संशोधनाचा भाग जर त्याच्या संबंधानं बघितला तर मुलं नापास केल्यानंतर शिकतात उत्तम, असं कोणतंही एखादं रिसर्च डॉक्युमेंट सांगत नाहीये. परीक्षा परीक्षा नाही, मी माझं पुरं करतो, मग आपण बोला. परीक्षा अधिक काटेकोर शिस्तीच्या वातावरणामध्ये केल्यामुळे मुलांचं किती नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे. बार्बियानाची शाळा नावाची प्रियबाई जी काही शाळा आहे त्याच्यामध्ये ती मुलं असं म्हणतात, परीक्षा म्हणजे व्यवस्थेनं आमच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे.
तर मला असं वाटतं की सगळ्या मुलांना स्पर्धा परीक्षांना आपण कसं जोडू शकतो, म्हणून मला असं वाटतं की तुमच्या शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या मुलांना सामावून घेण्यासाठी आपण काय खरंय, करता तज्ज्ञांची ते जाणून मतं घ्यायला जी हवं. आहेत त्याचं संगोपन यायला हवं. बनसोड सर, तुम्हाला एका वाक्यात काही सांगायचं याविषयी? नाही, मला एका वाक्यात सांगायचं आहे उपक्रमांमध्ये की काही चांगल्या पद्धतीने सुधारणा करता येईल या दृष्टीने? मुलांना आपण शाळांमध्ये सर्वसमावेशक शिक्षण देत असताना त्यात जी काही आवड आहे, वैयक्तिक जी आवड आहे, प्रत्येकाच्या आवडीनुसार जर शिक्षण द्यायचं असेल तर तशा प्रकारच्या शाळा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. नक्कीच. म्हणजे आणि आदिवासी बहुल भागामध्ये आपण काम करता, आदिवासी हो. मुलांना पुढे आणणं आणि प्रगती करण्यासाठी आपल्या वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. त्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आपण सहभागी झालात, मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात होते आदिवासी बहुल भागात काम करणारे धनंजय बनसोड सर, आणि थोड्या वेळामध्ये मुख्याध्यापक संजय पुंडलिक पाटील आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले जातील, जे आदर्श शिक्षक पुरस्काराचे विजेते आहेत 2016 सालासाठी. आत्ता वळते तो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे जेव्हा अभ्यास असं म्हणतो तेव्हा एक मुद्दा असा येतो, काही विद्यार्थी म्हणतात की मला झोपायला आवडतं. मी एका छोट्याशा मुलीचं वेळापत्रक बघितलं होतं, त्यात तिने टाचले टंगळ मंगळ, अर्धा तास हा माझा टंगळ मंगळ. तेवढे काय केलंयस तू टाइम टेबल मध्ये? तेव्हा तिने सांगितलं की हा टंगळ मंगळ करायचा वेळ आहे म्हणून. तसं तुम्ही एक संकल्पना राबवली, झोपेचा तास. हो. हे नेमकं काय आहे? खरं म्हणजे ते टंगळ मंगळ मला खूपच आवडलं. कारण असं मानलं जातं ना की डू नथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फेज इन एव्हरी किड्स लाईफ. डू नथिंग, नुसतं आभाळाकडे पाहत राहणं, नुसतं काहीतरी एकटक असं मौजीच्या गोष्टी करत राहणं, किती मजा असते ना. त्यामुळे टंगळ मंगळ ही गोष्ट असली पाहिजे. मुलांची स्पेस असते ना स्वतःची. पहिलीच्या वर्गामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत होतो. मग आता काय भाषेच्या कविता, अमुक तमुक म्हणणं, गाणी, बडबड गीतं असं सुरू होतं. आणि नंतर मग दुपारी जेवण करायचं. दुपारी जेवण झालं की मग गणित शिकू आपण, गणिताच्या बाबतीत काही गोष्टी करू, असं सुरू होतं. एक साईश नावाचा मुलगा, तो मला असं दुपारी म्हटलं की जेवण झालेलं होतं आणि गणित आम्ही काहीतरी खडे काड्या गोट्या एकत्र करत होतो, माळा वगैरे. तो म्हटलं सर भाषेचा तास असतो आणि गणिताचा पण तास असतो, सायंकाळी तुम्ही आम्हाला खेळायला पण सोडता, खेळाचा तास असतो, आणि दुपारी जेवण झाल्यावर खूप झोप लागते म्हणे, मग झोपेचा तास असायला पाहिजे म्हणे, मग का बरं झोपेचा तास नाही, असं तो लढीवाळपणे मला म्हणत होता. मला ते असं तत्क्षणी असं एक लख्ख उजेड पडला. आणि आम्ही जर शिक्षण प्रक्रियेचं लोकशाहीकरण करायचं म्हणत असू तर मुलांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब एकूण शिक्षण प्रक्रियेमध्ये उमटलं पाहिजे. म्हणून आम्ही शाळेमध्ये थोडंसं 10 मिनिटाची सुट्टी कमी केली आणि झोपेचा तास सुरू केला. मुलांना मजा यायला लागली. किती छान. असं म्हणत असताना अजून काही गोष्टी मनामध्ये येतात, तो म्हणजे भूगोलाचा तास, नागरिक शास्त्राचा तास. हे कदाचित हे तास किचकट होतात का? एक फोन घेते आणि या मुद्द्याकडे वळते. किशोर नगरकर यांचा फोन आहे. नमस्कार. हा, नमस्कार. बोला किशोरजी. आम्ही विवेकानंद म्हणायचे की विद्यार्थ्याच्या डोक्यात त्या तरी विषयाचं ज्ञान कोंबणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर त्याला एक चांगला चारित्र्यवान माणूस बनवणे हे खरं शिक्षण असतं. आणि मला असं, माझं स्वतःचं असं मत आहे की आपला जो विषय आहे आजचा आनंददायी शिक्षण, हे आनंददायी शिक्षणाची गुरुकिल्ली जी आहे ती ह्याच्यामध्ये आहे. तर आपले काय विचार आहेत? आभारी. धन्यवाद. किशोरजी, खरं तर आपण स्वामी विवेकानंदांचं जे काही शिक्षणविषयक चिंतन आहे ते सांगितलं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे हे आपण असं जर मानत असू तर मुलांवर केला जाणारा खर्च हा खर्च नसून ती गुंतवणूक आहे असं मानायला पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे राष्ट्राचं जे काही चरित्र आहे ते चरित्र निर्माण कोण करतं? मुलंच करतात. म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो, सॉक्रेटिस एका ठिकाणी खूप उत्तम म्हणाला होता, तो म्हणाला आय कॅनॉट टीच एनीबडी एनिथिंग, आय कॅन मेक देम थिंक. विचार करायला शिकवणं, समस्या जाणून घ्यायला शिकवणं, समस्यांकडे बघायला शिकवणं, समाजातल्या सध्याच्या समस्या ज्या आहेत त्याच्या सोडवणुकीसाठी मुलांना प्रयत्न करायला उद्युक्त करणं हे खरं शिक्षण असलं पाहिजे. आज झालंय असं की शिक्षणासमोरच्या ज्या समस्या त्या समाजाच्या समस्या आहेतच असं नाही, आणि या समाजातल्या समस्या त्या शिक्षणाच्या समस्या नाही. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेलं अत्यंत योग्य आहे. शिक्षणातून मुलांना जगण्याचा एक समग्र दृष्टिकोन मिळाला पाहिजे, तर ते आनंददायी शिक्षण होऊ शकेल. म्हणजे आनंददायी शिक्षणातून ते करता येऊ शकतं. उदाहरणार्थ आता एक गोष्ट सांगतो मी की सरांनी जे सांगितलं त्याला, एका व्यक्तीला साधारण एक गणित मांडलेलं आहे एका संशोधकानं की एका व्यक्तीला सरासरी 65 वर्ष जर जगायचं असेल तर जवळजवळ 49 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो पोटो. तर हा ऑक्सिजन मग मिळायचा असेल तर झाडं लावली पाहिजे. आणि मग जर आता डे आफ्टर टुमॉरो इज कमिंग टू नेक्स्ट अशी जर पर्यावरणाची इतकी संवेदनशील स्थिती आम्ही केलेली असेल, इतकं नुकसान झालेलं असेल, तर पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा घ्यायच्या, पर्यावरण या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घ्यायच्या की नाही आता आपण जाऊन
झाडं लावून आणि ती झाडं जगू असं करायचं. मस्त. तर कृतीचं महत्व हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर नीट ऑक्सिजन नाही मिळाला, पर्यावरणाचा समतोल बिघडून गेला तर आपण जगणार कसे? त्यामुळे मला असं वाटतं की एक वेळ एका प्रश्नाचं उत्तर नाही आलं तरी चालेल, परंतु एका विद्यार्थ्यानं जर झाड जगवलं असेल तर विज्ञानामध्ये 10 मार्क्स त्या प्रश्नाच्या उत्तराविषयी नाही आलं तरी आपण हे 10 मार्क्स मुलांना द्यायला पाहिजे, प्रकल्पाचे फुल मार्क्स. अशा प्रकारे मला असं वाटतं की कृतीचं महत्व हे कधीतरी अधोरेखित झालं पाहिजे समस्यांच्या निराकरणासाठी. नाहीतर मुलं शिकतात आणि जेव्हा नागरिक म्हणून पुढे येतात त्यावेळेला भांबवून जातात. प्रश्नांना सामोरे जाताना त्यांची भंबीरी उडते, जबाबदारी घेताना नाकारताना दिसतात. नाकारताना म्हणजे पुन्हा दिसतात. तुमचा महत्वाचा मुद्दा आला पहिला, कृतीचं महत्व. Exactly. जेव्हा कृतीशील विद्यार्थी असेल तेव्हा तो पुढे जाऊन कृतीशील नागरिक घडेल. अगदी खरंय. आता हा महत्वाचा मुद्दा जेव्हा आलेला आहे तेव्हा आपल्या बरोबर आहेत विद्याभूषण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दहिसर मुंबई इथले मुख्याध्यापक संजय पुंडलिक पाटील. संजय सरांविषयी सांगायचं म्हणजे राज्य शासनाचा 2016 सालासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेला आहे. नमस्कार पाटील सर. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सर, आपल्या कार्याची दखल जी आहे ती प्रशासनानेही घेतलेली आहे, सरकार दरबारी घेण्यात आलेली आहे. अनेक प्रयोग तुम्ही राबवत असता जेणेकरून विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षणाची वाट सापडेल. त्यातला एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ज्ञानरचनावाद. हा ज्ञानरचनावाद नेमका काय आहे आणि त्यावर आधारित शिक्षण प्रणाली असायला हवी असं आपण म्हणता, नेमकं ते काय आहे? मॅडम, ज्ञानरचनावाद हेच खरं शिक्षणाचं मूळ आहे. बरं. जर विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जर का कोणी प्रोत्साहन करत असेल तर त्याचं मूळ ज्ञानरचनावादात आहे. आपण पूर्वीपार जर बघितलं बऱ्याच वर्षांपासून शिक्षण देण्याची पद्धती एकतर्फी होती. शिक्षकाने शिकवायचं म्हणजे खूप खूप शिकवायचं, विद्यार्थ्यांनी वाचायचं आणि जितकं वाचलं ते एका 3 तासाच्या पेपरमध्ये जे लिहिता येईल तेवढं लिहून त्याने आपली पात्रता सिद्ध करायची. त्यापेक्षा ज्ञानरचनावाद म्हणजे विद्यार्थ्याला असा समर्थ करणे, असा प्रेरित करणे की तो स्वतःचं ज्ञान स्वतः मिळवू शकेल, स्वतः शोधू शकेल. आणि म्हणून शिक्षकाची भूमिका एक प्रेरकाची असली पाहिजे, मार्गदर्शकाची असली पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्याला तो ज्ञान मिळवण्याकडे घेऊन जाईल. आणि ज्ञानरचनावादातून विविध गोष्टींमधून, विविध प्रयोगांमधून आणि विविध उदाहरणांमधून तो विद्यार्थ्यांना ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याची आपली भूमिका बजावेल. म्हणजे विद्यार्थी हा शोधक व्हायला हवा अशी काहीशी ही रचना आहे. हो हो हो. विद्यार्थ्याने स्वतः ज्ञानाची रचना, ज्ञान शोधलं पाहिजे की मला याची निर्मिती करायची. आणि विद्यार्थ्यांना हे जर दिलं, मध्येच गुजरातने एक पॅटर्न राबवला होता की पुस्तक ओपन बुक टेस्ट, हा त्यातलाच एक भाग होता की ओपन बुक टेस्ट म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षा जी भीती निर्माण होत होती त्या भीतीपेक्षा विद्यार्थ्याला परीक्षा सहज सोपी वाटतात. अच्छा. सर, यामध्ये आजच्या काळामध्ये आपण मुंबईमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करता. शहरामध्ये आज ताणतणाव, स्पर्धा हे परवलीचे शब्द आहेत. मग आज शोधायचं आणि उत्तरं लिहायची इतका वेळ विद्यार्थ्यापाशी असतो का? आणि त्या दृष्टिकोनात त्याने कसं व्यक्त व्हावं असं आपल्याला वाटतं? कारण त्यांना मुळात एक रेडीमेड प्रश्नोत्तराची काहीतरी आपल्याला शीट किंवा वही मिळते आणि त्यातली उत्तरं जी आहे, तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं 3 तासामध्ये ती प्रश्नावली उतरवून काढायची असते. या सगळ्यामध्ये ही चिकित्सा पद्धती जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला अंमलात आणता येईल? नाही, असं आहे मॅडम, आपण याच पद्धतीने शिकवत होतो, शिक्षण घेत होतो. आणि म्हणून कदाचित आपला जर महाराष्ट्राचा विचार केला तर देश पातळीवरती आपण मागे आहोत. आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 18व्या क्रमांकावर शैक्षणिकच्या गुणवत्तेत आपण राज्य होतं आपलं. म्हणजे हळूहळू आपला प्रगत महाराष्ट्र जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना सहज सोपं, त्यांना शिक्षणाच्या किंवा पुस्तकाच्या याच्यात अडकवून, टेक्स्टबुकच्या मध्ये अडकवून ते पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा मुलांना उद्देश, सिलेबस डोळ्यासमोर ठेवून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आज फिनलँड देशाची जर का पुनरावृत्ती करायची झाली तर ते आपल्याला सहज शक्य आहे. सारख्या परीक्षा आपण नाही अजूनही आपला देश उतरू शकत त्या परीक्षांमध्ये. कारण गुणवत्तेची तडजोड आपण आपल्या परंपरागत शिक्षण पद्धतीतून बदलायला शिकल्याशिवाय, विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत घेऊन गेल्याशिवाय
मला नाही वाटत की हे सहज शक्य होईल की मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. धन्यवाद सर. ज्ञानरचनावाद या वेगळी संकल्पना आपण राबवण्यासाठी प्रयत्नशील आहात. तुमच्या उपक्रमांना धन्यवाद देते. आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात. मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. पालकत्व, विद्यार्थी या सगळ्याविषयी बोलत असताना पुन्हा एक कळीचा मुद्दा येतो. नावडते विषय शाळेत जाऊन शिकायचे असतात तेव्हा त्याविषयी रस नसतो विद्यार्थ्याला, किंबहुना त्याची परिणिती शाळेमध्ये न जाणं यामध्ये होऊ शकते आणि शाळा गळतीचा मुद्दा येतो. या पार्श्वभूमीवरती दोन मुद्दे येतात. शाळा गळती रोखणं, ते स्थळ काळ या दृष्टीने शहरी भागामध्ये पण हा मुद्दा आहे. ती मुलं कदाचित आत्मविश्वास सांगतात, आय एम ड्रॉप आउट असं अभिमानाने सांगतात. तोच खेडेगावातला विद्यार्थी नाही शाळेमध्ये मन रमत नाही असं म्हणू शकतो. आणि त्याबरोबरीने अजून एक मुद्दा येतो जो नागरिक म्हणून समाजाला फेस करताना, भूगोल म्हणजे काय, नागरिकशास्त्र म्हणजे काय याच्या व्याख्या आणि त्याच्या संकल्पना या मनामध्ये कुठेही ठसत नाहीत. काय करावं? खरंय, आपण खूप प्रश्न एकत्र विचारले. मी सांगायचा प्रयत्न करतो एक विद्यार्थी म्हणून. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्रामीण भागातल्या मुलांच्या समस्या काय असतात त्याच्याविषयी विचार करताना मला एक छोटंसं संशोधन मी केलं होतं. ते असं होतं की भाषा ही एक अडचण असते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की जगभर जवळजवळ 6000 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. 700 सांस्कृतिक समूह, कल्चरल ग्रुप्स. भारतामध्ये जवळजवळ 1652 पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रामध्ये 250 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. जेव्हा माडिया, भिली, पावरा, गोंडी, कोकणा, कोरकू ह्या अशा भाषा ज्या आहेत त्यांची मराठीची काहीच सोयरीक नाही. आणि मग मराठीमध्ये पाठ्यपुस्तक मराठीत बोलतं, प्रमाण मराठीमध्ये बोलतं, शिक्षक प्रमाण मराठीमध्ये बोलतात. आणि मग एकूण तिथलं वातावरण जर प्रमाण मराठीतलं असेल आणि मी माझी भाषा विद्यार्थी म्हणून वर्गात घेऊन येत असेल, शिक्षक त्यांची भाषा वर्गात घेऊन येत असतील, पुस्तक आणखीन काहीतरी वेगळी भाषा घेऊन वर्गात येत असेल, तर तिथे संवाद कसा होणार? जिथे संवाद नाही तिथे समज कशी विकसित होणार? समज विकसित होत नाही म्हणजे शिक्षण काय होतं? म्हणून मला असं वाटतं की मुलं येत नाही याचं कारण भाषा हे शिक्षणाच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून भाषा हे कारण असू शकतं हे मला, किंबहुना ते असतंच. त्याचं कारण असं की जर मुलांच्या भाषेशी एक ब्रिजिंग केलं, पहिली दुसरीच्या पातळीवर मुलांच्या भाषेत बोललं, तर मुलांना त्या शाळेविषयी आवड निर्माण होते. माणूस परकं नाही, कोणी हे माझ्या जातीतलं, मातीतलं, नात्यातलं, गावातलं माणूस आहे असे एक आपलेपणाचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो. दुसरी एक, शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला. शाळाबाह्य मुलांचा जो प्रश्न आहे तो प्रत्येक शाळाबाह्य मूल जे आहे ती एक निराळी समस्या आहे, निराळा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकच एक त्याला उत्तर नाही. सोमेश्वर परिसरामध्ये कालच मी वाचलं की तिथे काही लोक एकत्र येऊन काम करतात आहे आणि चांगले रिझल्ट्स पण दिसतात आहे. बारामतीच्या परिसरातले स्थलांतरित मुलांचे जे प्रश्न आहेत शिक्षणाचे, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना तिथे त्यांनी चांगलं काम सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की ज्या त्या ठिकाणी प्रश्न जिथे असतो ना त्याच्या जवळ उत्तर असतं, प्रश्नाच्या जवळ उत्तर असतं. मुंबईतल्या प्रश्नाला मुंबईमध्ये उत्तर आहे, माझ्या गावात उत्तर नाही. माझ्या गावातल्या प्रश्नाला माझ्या गावात उत्तर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रश्नाकडे बघण्याची एक समग्र दृष्टिकोन आपल्याला निर्माण करावा लागेल. आपण अजून एक प्रश्न मगाशी विचारला होता की मुलांच्या एकूण आदिवासी मुलांच्या सांस्कृतिक याच्या बाबतीतला, किंवा बनसोड सर पण सांगत होते, जेव्हा मुलांच्या आयुष्याशी शिक्षण आम्ही जोडतो ना तेव्हा मुलांना आनंद होतो शिकायला. आणि जेव्हा आम्ही ते केवळ पाठ्यपुस्तकांच्या पोलादी चौकटीत ते शिक्षण बांधून टाकतो तेव्हा मुलांना त्याच्यामधून सोडवणूक करून घ्यायची असते स्वतःची. शिकणं इतकं हसत खेळत सहज, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिकताना मला मजा आली पाहिजे, आनंद झाला पाहिजे. तुम्ही वारंवार म्हणताय शिकताना मजा यायला पाहिजे, तेव्हा एक मुद्दा असा येतो तो म्हणजे शिकताना मजा. पण तीच मुलं मजा घेत जेव्हा शिकतात तेव्हा नापास नावाचा एक शिक्का त्यांच्या कपाळावर लागू शकतो. आणि मग पुन्हा तो मुद्दा येतो, पास नापास म्हणजे आयुष्यामध्ये जगण्यासाठी लायक किंवा नालायक ही व्याख्या होते. आणि मग त्यातूनच पुढे जाऊन 10वी नंतर नापास किंवा 12वी नंतर नापास आणि आत्महत्या अशी काहीतरी एक विचित्र माळा दिसते. तोडायची कशी? अत्यंत वाईट गोष्ट आहे ही. खरं तर नापास केल्यानं मुलं जर आत्महत्या करत असतील तर आमचं शिक्षण, आमचं पालकत्व हे खरं नापास झालेलं आहे. मुलं जेव्हा नापास होतात तेव्हा मुलं नापास होत नाही, संबंध व्यवस्था नापास होते, असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं. ते याच्यासाठी वाटतं की नापास केल्यानंतर दुसऱ्या वर्गात जर तशाच प्रकारे शिकवलं जात असेल तर ते योग्य नाही. मगाशी सरांनी बोलताना फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा उल्लेख केला. फिनलंडची काही शिक्षण पद्धती खूप उत्तम आहे आणि भारतातली शिक्षण पद्धती फालतू आहे, टाकावी असं मला तुलना करायची नाही. इथे काही गोष्टी चांगल्या आहेत, तिथे काही गोष्टी चांगल्या आहेत. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे या वृत्तीचा मी शिक्षक आहे. पण मला असं वाटतं की
फिनलंडमध्ये प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाचं व्यक्तित्व स्वतंत्र आहे, हे अत्यंत व्यवस्थित जबाबदारीनं जाणून घेऊन तशा प्रकारचे अध्ययन अनुभव शाळांमधून दिले जातात आणि पालक सुद्धा तशा गोष्टी करतात. आणि म्हणून नापास करण्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा शिक्षण हक्क कायदा आला आणि त्याच्या बाबतीत पण चर्चा सुरू झाली, इथल्या वर्तमानपत्रांनी मोठमोठे मथळे रंगवले होते की आता नापास नाही. म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाच्या विषयी, नापासीच्या विषयी पालकांमध्ये जो एक समज रुजलेला आहे की परीक्षा म्हणजे शिकणं आहे, याच्यामध्ये कुठेतरी सुधार यायला पाहिजे, याच्या बाबतीत उद्बोधन व्हायला पाहिजे. मुद्दे खूप सांगता येतील, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे पुढे जाऊयात आपण. वेळेची मर्यादा बघताना अजून एक मुद्दा येतो की हे लादलंय कोणी, ठरवलंय कोणी, त्या पालकांनी किंवा शिक्षकांनी. आणि या सगळ्यांचा दृष्टिकोन जो आहे की मुलांच्या भावविश्वामध्ये बघा असं तुम्ही शिक्षक सांगत आहात, पण त्याचबरोबर मुलांकडे बघताना तो दुय्यम आहे किंवा ती दुय्यम आहे हा दृष्टिकोन असतो सर. आणि आजच्या काळामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट ती म्हणजे आजचा विद्यार्थी हा सेल्फी, सामाजिक माध्यम यामध्ये इतका गुरफटलेला आहे की त्याला अभ्यास या क्षुल्लक गोष्टींकडे वेळ द्यायला वेळ नाहीये. नाही, खरं म्हणजे काय माहिती का, मी मगाशी पण म्हणतो की भारताच्या संदर्भामध्ये मुलं जी आहेत ती जणू पालकांच्या, शिक्षकांच्या कस्टडीमध्ये आहेत असं काहीतरी असतं. तर मूल म्हणजे स्वतंत्र व्यक्तित्व आहे. आणि पालकत्व म्हणजे काय असतं मी सांगू का? पालकत्व म्हणजे एक जबाबदारी असते. पालकत्व हे कौशल्य असतं आणि जसं मूल हे कौशल्य थोडं थोडं बदलतं, जसं मूल वाढतं तसं तसं ते कौशल्य बदलतं. आणि म्हणून कौशल्य मिळवताना काही गोष्टींच्या बाबतीत पालकांनी सतत विचार करायला पाहिजे, स्वतःला दुरुस्त करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्गामध्ये मूल जेव्हा असतं तेव्हा त्याला दादू दादू म्हणते आई, आणि मूल 12व्या वर्गात असतं तरी दादू दादू म्हणते, आणि मूल जेव्हा नोकरी करायला लागतं तरी दादू दादू म्हणते, मुलाला दादू होतो तेव्हाही दादू दादूच असतो. तर मला असं वाटतं ना की मूल जसं वाढतं तसं मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा सुजान पालकत्व म्हणजे काय माहिती का, पालकत्व म्हणजे आपली कृती, आम्ही जे करतो ते मुलं करतात. म्हणून मुलांनी वाचावं तर पालकांनी आधी वाचावं. मुलांनी टीव्ही बघू नये. आता तुम्हाला एक सांगतो मी की 900 घटना, चोऱ्या, माऱ्या, खून, दरोडे, बलात्कार अशा प्रकारच्या चित्रपटांच्या माध्यमातून असेल, सिरियलच्या माध्यमातून असेल येतात. तर तुमचे मुद्दे खरंच महत्वाचे आहेत, पण आज मला घड्याळ खुणावत आहे. स्टुडिओतला घड्याळ सांगता की या क्षणी यावेळी इथे थांबायला हवं. मुद्दा एवढाच आहे, बदल कायम आहे. विद्यार्थी असो, शिक्षक असो, पालक असो, भूमिका बदलली की बदल कायम ठेवायचा, पण त्या प्रत्येक भूमिकेमध्ये सुद्धा सतत बदल हा अपरिहार्य आहे. आणि तेव्हा सुजाण पालकत्व, सुजाण शिक्षक आणि सुजाण विद्यार्थी हे घडू शकेल, कारण तेच पुढे जाऊन सुजाण नागरिक घडतील. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी, अशी अवस्था आपली होऊ नये यासाठी बदल हा आयुष्यातला परवलीचा शब्द असला पाहिजे. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. आज मात्र इथंच थांबतोय. सर, आपण आलात, इतकी माहिती महत्वाची दिलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.